श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो, आनंदी या मालिकेमध्ये आता जबरदस्त असा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहिलं की इकडे आनंदी घर सोडून जाणार, त्यानंतर आनंदीचा अपघात होणार, पृथ्वी आनंदीला वाचवणार. पण प्रेक्षकांनो, त्यापुढेही जाऊन आता आनंदी बरी झाल्यानंतर हॉस्पिटलमधून थेट इकडे आबा येणार आणि आनंदीला घरी घेऊन जाणार. आणि त्यानंतर मात्र आबा इकडे निंबाळकर वाड्यावर जाऊन युगंधरला जो काही जाब विचारणार, हे सगळं पाहायला आपल्याला खरंच खूप मजा येणार आहे बरं का. आपले आबा युगंधरला डायरेक्ट जाब विचारतात, मालक साहेब असाल तुम्ही, आम्ही गरिबाची माणसं असलो म्हणून काय झालं, माझी नात मला जड नाही, पण आनंदीचा ज्या प्रकारे तुम्ही छळ केला ते मला अजिबात आवडलं नाही. त्यामुळे मालक साहेब, इथून पुढं माझी आनंदी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही. मी माझ्या नातीला मुळात तुमच्या घरी पाठवणारच नाही. हा आता आबासाहेब जाधवांचा शब्द आहे. आणि इकडे आपल्या आबांनी मालक साहेबांना ज्या प्रकारे जाब विचारला, शिवाय पृथ्वी मिताली सगळ्यांचीच आबाने फार इकडे लायकी काढलेली आपण पाहणार आहोत. पण हे सगळं मालिकेमध्ये नक्की का आणि कसं घडत जाणार, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्रेक्षकांनो, तुम्ही आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या इकडे सगळं काही लक्षात येऊन जाईल. तर प्रेक्षकांनो, इकडे टेन्शनमुळे कुणालाही झोप लागत नसते. त्यामुळे आता मालक साहेबांचा फोन आनंदीकडे योगायोगाने आलेला असतो. आनंदी आता इकडे सुनीता ताईकडनं छानपैकी इकडे अंगाई लावून घेते. समिदाच्या आवाजातली ही सुंदर अंगाई गात ऐकताच सगळेजण इकडे छानपैकी निवांत झोपी जातात. मुलंही आईचा आवाज ओळखतात. युगंधरलाही त्या आवाजाने खूप छान वाटतं. आणि आता इथे सगळेजण निवांत झोपी गेलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आता इकडे आनंदी लगेच सुनीताला बोलते की तुम्ही जाऊन बघूया सगळे झोपले का. आता सगळे छान गाढ झोपेत आहे हे बघून आनंदीला खूप आनंद होतो आणि तीही आता झोपी जाते. बरं का, इकडे आता सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली असते. आनंदी छानपैकी इकडे देवाऱ्यात उभी राहून देवपूजा करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तिथे आता आपला युगंधरही समिदाच्या फोटोकडे आलेला असतो आणि त्यानंतर आता पृथ्वीही खाली आलेला असतो. पृथ्वी इकडे युगंधरला या सगळ्याबद्दल जाब विचारतो आणि बोलतो की मिस्टर युगंधर निंबाळकर, तुम्हाला आता लाज वाटली नाही का, तुम्ही इतक्या खालच्या थराला जासान असं मला वाटलं नाही. आता इकडे लगेच आपला मालक साहेब बोलतात की पृथ्वी तोंड सांभाळून बोल, लायकीत राहा. यावर पृथ्वी बोलतो की नाही, तुमच्यासारखा घाणेरडा खेळ आम्हाला खेळता येत नाही. तुमच्यापासून तर तुम्ही आम्हाला लांब केलं. मग आमच्या आईच्या आठवणींचं भांडवल करून पुन्हा आमच्यासोबत गोड बोलण्याचा किंवा मन जिंकण्याचा प्रयत्न तुम्ही कदापि करू नका, कारण तसं काही होणार नाही. इकडे मालक साहेब बोलतात की हे बघ पृथ्वी, तू जे काही बोलतोय हे मला अजिबात समजत नाही, स्पष्ट बोल. यावर आता लगेच पृथ्वी बोलतो की हो, मला बोलायला काही लाज वाटणार नाही. तुम्ही मला सांगा की आमच्या आईची अंगाई गीत तुम्ही रात्री का लावलं. यावर मालक साहेब म्हणतात, हे मला माहीत नाही, कारण मी लावलं नाही. आता या दोघा बापलेकांमध्ये ह्या एका गोष्टीमुळे वाद सुरू झालेला असतो. आनंदी इकडे बोलते की बास, अजून काही वाद वाढायच्या आधी मला खरं जाऊन बोललं पाहिजे. आणि आनंदी सांगते की ती अंगाई मी लावली होती, कारण मालक साहेबांच्या फोनमधून. आता मात्र इकडे पृथ्वी बोलतो की हे बघ आनंदी, मला तर तुझ्यासोबत बोलायचंच नाही आणि मला तशी इच्छाही नाही. आणि पृथ्वी तिथून निघून जातो. त्यानंतर मालक साहेब आनंदीवर ज्या प्रकारे चिडतात, ओरडतात, त्याला आता खरंच सीमा राहिलेली नसते. डायरेक्ट मालक साहेब आनंदीला बोलतात की आनंदी, तू स्वतःला कोण समजते ग, तुला किती वेळा सांगितलंय माझ्या मुलांमध्ये आणि माझ्याजवळ तू यायचं नाही. तुला तो अधिकार मी दिला नाही ना. तू या घराण्याची सून आहे, माझी बायको आहे, आणि नाही या मुलांची आई आहे. त्यामुळे तू इथं गपचूप राहायचं आणि अजिबात आमच्या आयुष्यात लुडबुड करायची नाही. ते किचन सोडून तू अजिबात बाहेर यायचं नाही. मालक साहेब आता इकडे आनंदीवर खूप मोठ्याने ओरडलेले असतात आणि आनंदीला तिची या निंबाळकर वाड्यातली लायकी दाखवून दिलेली आपण इकडे पाहणार आहोत. आणि त्यानंतर मात्र इकडे प्रेक्षकांनो, हा सगळा तमाशा शिल्पाताईने ऐकलेला असतो, पृथ्वीनेही ऐकलेला असतो. आणि पृथ्वीला तर काय एवढं वाटत नाही, पण शिल्पाताईला खूप गुदगुल्या झालेल्या असतात. तिला खूप आनंद झालेला असतो की युगंधरने ह्या आनंदीला तिची लायकी दाखवून दिली. आता मुलं
तिकडे खोलीमध्ये आनंदीला कशा प्रकारे धडा शिकवायचा याबद्दल चांगलाच प्लॅन करत असतात. पण पृथ्वी तिथं जातो आणि बोलतो की हे बघा, आता त्या आनंदीला किचन सोडून बाहेर यायची अजिबात परमिशन नाही. तिला तिची लायकी ऑलरेडी कळली आहे. त्यामुळे आता आनंदी हा चॅप्टर तुम्ही पूर्णपणे बंद करा आणि प्रत्येकजण आपापल्या कामाला लागा. मिथाली, प्रांजल, समजलं का तुम्हाला? आणि इकडे पृथ्वी बोलतो की मला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी बाहेर जायचं आहे, त्यामुळे मी घरी नसणार आहे आणि तुम्ही दोघेही अजिबात त्या आनंदीच्या नादी लागू नका आणि दुसरा काही घोळ घालू नका. आणि पृथ्वी आता तिथून निघून गेलेला असतो. त्यानंतर मात्र इकडे शिल्पा राहिलेली असते. शिल्पा आता इकडे या दोघांना म्हणजे प्रांजल आणि ह्या मिथालीला बोलते की तुमचा काय प्लॅन आहे, या सगळ्यामध्ये मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला त्या आनंदीला घराबाहेर काढायचे आहे ना, या सगळ्यामध्ये मी तुझ्या सोबत आहे. आणि इकडे प्रांजलने खूप घाणेरडा प्लॅन बनवलेला असतो. आता इकडे प्रांजल आनंदीला बोलतो की आता बघ आनंदी, तू ह्या घरात कशी राहते. आणि आत्यानेही इकडे प्रांजलला ग्रीन सिग्नल दिल्यामुळे आता हा आणखीनच शेपारलेला असतो. मिथाली मात्र या सगळ्याची फक्त साक्षीदार बनलेली असते बरं का. आता आनंदी इकडे किचनमध्ये तिचा छोटासा देवारा असतो, तिथे उभी राहून देवाच्या पाया पडत असते आणि देवाला सांगत असते की माझ्यामुळे या घरातल्यांना खूप दुःख झालं आहे आणि मला या सगळ्याचं खरंच प्रायश्चित्त घ्यायचं आहे. देवा, असं काहीतरी कर की या घरातली सगळेजण एकजुटीने राहतील. आणि हे शब्द इकडे प्रांजल ऐकतो आणि प्रांजल आनंदीजवळ येतो आणि बोलतो की खरंच तुला सगळ्याचा पश्चाताप झाला आहे, मग मी सांगल तसं तू करशील का? यावर आनंदी कसलाही विचार न करता बोलते की हो, बोल प्रांजल, मी काय प्रायश्चित्त घेऊ? आता इकडे प्रांजल आनंदीला सांगतो की आनंदी, तू हे घर सोडून निघून जा. तू आमच्या घरात राहू नको आणि परत तुझं हे काळं तोंड घेऊन इथे येऊ नकोस. तुझ्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला आहे. तुला जराही तुझ्या ह्या वागण्याची लाज वाटत असेल तर आमच्या आणि आमच्या बाबांच्या आयुष्यातून तू कायमची निघून जा. तू निघून गेली ना, आमच्या सगळ्यांमधला दुरावा एकदम दूर होईल आणि आम्ही गुण्या गोविंदाने राहू, हा माझा शब्द आहे. आता मात्र इकडे आनंदी क्षणाचाही विलंब न करता ठरवते की बस, आता मी हा निर्णय नक्की स्वीकारणार. आणि सुनीताताईला बोलते की सुनीताताई, आजच सगळे रात्री झोपल्यानंतर मी हे घर सोडून जाणार आहे. सुनीताताई आता आनंदीला बोलतात, सुचवतात की हे बघा आनंदीताई, तुम्हाला मालक साहेबांनी किचन सोडून बाहेर सुद्धा यायची परवानगी दिली नाही आणि तुम्ही हे घर सोडून जायच्या काय बाता करता? प्लीज तुम्ही असं काही करू नका. अहो, तुम्ही काय या मुलांच्या पोरासोरांच्या नादी लागता आणि त्यांचं काहीही ऐकता? पण आनंदी बोलते नाही, मी मनाशी पक्क केलं आहे. माझ्यामुळं जर कुटुंब तुटणार असेल आणि मी गेल्यानंतर जर हे बापलेक आणि हे सगळं कुटुंब एकत्र होणार असेल तर मी इथून निघून गेलेलेच योग्य. आता रात्रीची वेळ झालेली असते, सगळे गाढ झोपेत गेलेले असतात आणि आनंदीने मात्र निर्धार केलेला असतो की आता ती हे घर सोडून जाणार. आणि आपली आनंदी आता रात्रीच्या वेळी मालक साहेबांच्या खोलीत जाते, त्यांच्या पायाच्या पाया पडते आणि इकडे त्यांचा कायमचा निरोप घेऊन आता हे निंबाळकर वाडा सोडून जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आनंदीने आता डायरेक्ट इकडे वाड्याच्या बाहेर पाऊल टाकलेला असतो. जोरात विजांचा कडकडाट सुरू झालेला असतो. जणू काही हा निसर्ग, ही हवा, हा सोसाट्याचा वारा आनंदीला सांगत असतो की आनंदी, तू हा निंबाळकर वाडा सोडून जाऊ नको. तुझ्याशिवाय हा वाडा अपूर्ण आहे. आनंदी, तू हे घर सोडून जाऊ नको. आणि आता तर दारातली तुळशी आई, तुळशी माता सुद्धा आनंदीचा पदर धरून तिला अडवण्याचा प्रयत्न करत असते. तीही आनंदीला संकेत देत असते की बाळा, तू हे घर सोडून जाऊ नको. पण आनंदीला मात्र मालक साहेबांचे शब्द एकदम जिव्हारी लागलेले असतात. सगळे शब्द तिच्या कानावर गुंजत असतात की ते बोलले की तुझं तोंडही पाहण्याची माझी इच्छा नाही. आणि आनंदीने मात्र आता काळजावर दगड ठेवून मुलांच्या आणि मालक साहेबांच्या एकत्रपणासाठी, त्यांचं कुटुंब एकत्र राहावं, टिकून राहावं म्हणून हा फायनली आता हा निंबाळकर वाडा कायमचा सोडून आपली आनंदी निघून गेलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि रात्रीच्या अंधारात काळोखात आनंदीला दिसत नसतं. बिचारी धडपडत रडत खडत रस्त्याने चाललेली असते आणि तिकडनं एक वेगात गाडी येते आणि जोरात आपल्या आनंदीला टक्कर देऊन तिथून निघून जाते. आपली आनंदी इकडे आता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. आणि पृथ्वी रात्रीच्या वेळी त्याची मीटिंग आटपून आता घरी यायला निघालेला असतो आणि वाटेत कोणी
कोणीतरी पडलंय, ॲक्सिडेंट झाला म्हणून हा पृथ्वी माणुसकीच्या नात्याने तिथे डोकवायला जातो आणि पाहतो तर काय, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्याला आनंदी दिसते. आता मात्र पृथ्वीच्या पायाखालची इकडे जमीन हादरलेली असते. पृथ्वी घाबरून गेलेला असतो. कितीही नाही म्हणला, कितीही नातं नाकारलं तरी नाते आनंदी ही त्याची आई असते, त्याच्या वडिलांची दुसरी बायको असते. आता पृथ्वी घाबरतो पण आनंदीला तिथनं उचलतो, पहिलं गाडीत टाकतो आणि पहिलं तो हॉस्पिटलला घेऊन जातो. आनंदीवर आता इकडे उपचार सुरू झालेला असतो. पृथ्वीला नक्की काय करावं कळत नाही. तो इकडे देवाची विनवणी करतो की देवा, आनंदीसोबत काहीही वाईट घडून देऊ नको. आणि पृथ्वीला आता नक्की कोणालाही बातमी सांगावी कळत नाही. नंतर त्याला आता इकडे आपली आरती आठवते. आरती ही आनंदीची सख्खी बहीण आहे, म्हणून आता लगेच पृथ्वी फोन काढतो आणि आनंदीला फोन करून सांगतो की आरती, आशील तिथून या हॉस्पिटलला निघून ये, कारण इकडे आत्ता आनंदीचा खूप मोठा अपघात झाला आहे आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मला पाहायला मिळाली. मी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. देवाच्या कृपेने अजून तिला काही झालं नाही. इकडे डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहे. पहिलं तर इकडे आरतीच्या पायाखालची अख्खी जमीन हादरलेली असते, कारण नुकताच आता त्यांना त्याच्या आधी थोड्या वेळ आधी भीती वाटत असते की आबा घरी आल्यानंतर आनंदीसोबत असं काही वाईट घडलं, त्यांना कळलं तर काय वाटेल. आणि तितक्यात आबा घरी आलेले असतात. आबांचा छानपैकी ह्या दोघी बहिणींनी इकडे पाहुणचार केलेला असतो आणि आबांना सुद्धा आनंदीचं खूप कौतुक असतं आणि ते बोलतच असतात की मी आता आनंदीला भेटायला जाणार आहे. आणि त्यानंतर इकडे आता पृथ्वीचा असा आलेला फोन. आता मात्र आरती इकडे पुरती घाबरून गेलेली असते. घडला प्रकार ती आता इकडे आबांच्या कानावर घालते आणि पहिली दवाखान्यात आनंदीला भेटायला जाते. आनंदीवर उपचार सुरू होतात. आता आनंदी बऱ्यापैकी उपचारांना रिस्पॉन्स देत असते आणि डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की आनंदीच्या जीवाचा धोका आता टळलेला आहे. बरं का प्रेक्षकांनो, आता मात्र इकडे आबांना सगळा प्रकार आपल्या या आर्चीने सांगून टाकलेला असतो. निंबाळकर वाड्यामध्ये जे जे काही घडून गेलं हे सगळं आता आर्चीने इकडे आबांना सांगून टाकलेलं असतं आणि आबांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, खास करून मालक साहेबांच्या वागण्याचा. आबा बोलतात की पोरांचं असं वागणं मी समजू शकतो, पण मालक साहेब त्यांनी तर माझ्या या नातीची, माझ्या आनंदीची जबाबदारी घेतली होती आणि त्यांनी अशी कशी काय ही जबाबदारी नाकारली. आणि प्रेक्षकांनो, आता मात्र इकडे आपले आबा रागाने संतापलेले असतात, पण आनंदी दवाखान्यात आहे म्हणून ते त्यांच्या रागावर इकडे ताबा ठेवतात. प्रेक्षकांनो, आता दिवसामागून दिवस असं निघून गेलेले असतात आणि आनंदीची घरी येण्याची वेळ झालेली असते. बरं का, आता इकडे आबाने आरतीला सांगितलेलं असतं की आनंदीला आपल्या घरी घेऊन ये. आनंदी इकडे आबांच्या घरी आलेली असते आणि त्यानंतर मालक साहेबांना सुद्धा इकडे पृथ्वीने हा घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो. आणि इकडं मालक साहेब आता आबा जाधवांच्या घरी आनंदीला भेटण्यासाठी आणि तिला पुन्हा निंबाळकर वाड्यावर घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. पण मात्र प्रेक्षकांनो, इकडे आबांनी आता मालक साहेबांना चांगलीच त्यांची लायकी दाखवून दिलेली असते. आबासाहेब, मालक साहेब जसं म्हणतात की मी आता माझ्या आनंदीला घेऊन जायला आलो आहे, तेव्हा आबासाहेब म्हणतात, कसली तुमची आनंदी? कोण आनंदी? आनंदी तुमच्यासाठी मेली आहे. आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं, पण आम्ही स्वाभिमानी आहे. माझ्या नातीला तुम्ही कशा अवस्थेत घराबाहेर काढलं आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिच्यासोबत खूप वाईट घडून गेलं हे चांगलंच आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही त्याची अजिबात दक्षता घेतली नाही. संपूर्ण गावासमोर आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तुम्ही आनंदीसोबत लग्न केलं. 7 जन्माची वचनं निभावण्याची वचनं तिला दिली, पण तुम्ही या जन्मात सुद्धा माझ्या आनंदीची चांगली काळजी घेऊ शकला नाही. मालक साहेब, आम्ही गरीब आहोत, लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझ्या आनंदीला, माझ्या नातीला मी इथून पुढे तुमच्या निंबाळकर वाड्यात पाठवणार नाही. बडा घर पोकळवासा अशी तुमच्या वाड्याची गत आहे. माझी एक नात तुम्ही नीट सांभाळू शकलो नाही. आणि राहिला प्रश्न आमच्या गरिबीचा, आम्ही गरीब असलो तरी मला माझ्या नाती जड झाल्या नाही. त्यामुळे आनंदीला इथून पुढे मी तुमच्या निंबाळकर वाड्यावर कधीही म्हणजे कधीही पाठवणार
होणार नाही. प्रेक्षकांनो, आता मात्र आबासाहेबांनी आनंदीच्या या सगळ्या परिस्थितीचा आणि तिच्यावर झालेल्या अत्याचारांचा चांगलाच वचपा काढलेला आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. आरची आबासाहेबांना इकडे समजावत असतात, आबांना बोलत असतात की आबा तुम्ही असं मालक साहेबांना बोलू नका. पण आबांच्या सगळ्या भावना आता इकडे दाटून आलेल्या असतात. आनंदीची ही झालेली अवस्था त्यांना त्यांच्या उघड्या डोळ्यांनी पाहवत नसते. वयोवृद्ध झालेले आबा आता मालक साहेबांवर चांगलेच ओरडतात आणि त्यांना त्यांचा पैसा आणि त्यांच्या संपत्तीचा सगळा मास उतरवताना आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. आणि बरं का प्रेक्षकांनो, इकडे मालक साहेब सुद्धा आबांच्या ह्या एकाही प्रश्नासमोर आता बोलू शकत नसतात बरं का. आणि आता मात्र इकडे मालक साहेबांचा पूर्णपणे अपमान आपल्या आबांनी केलेला असतो आणि आनंदीच्या या परिस्थितीचा पूर्णपणे बदला आपल्या आबांनी इथे घेतलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला आनंदी या मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट? या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट जर तुम्हाला सगळ्यात आधी जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात कुठे जाऊ नका. तुम्ही माझा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला म्हणून मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते आणि धन्यवाद.